नमस्कार मित्रांनो, धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, काही जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळाला व काही जिल्ह्यात मिळाला नाही, तर उर्वरित पीक विमा कधी मिळणार आहे याबाबतची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, त्याआधी आपण जर हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशी नवनवीन माहिती मिळत राहील। तर चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये बघूया की पीक विमा हा नेमका कधी मिळणार आहे याबाबतची माहिती। तर मित्रांनो, यामध्ये तुम्ही बघू शकता, राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकाचे नुकसान झाले आहे। राज्य सरकारने ही नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केली होती। सर्व क्षेत्रामध्ये पाणी साचल्यामुळे बहुतांश उभ्या पिकाचे एकूण नुकसान झाले आहेत। तर पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचे भात पीक पूर्णपणे वाहून गेले। पुराचे पाणी ओसरल्यानंतर काही शेतकऱ्यांनी भाताची पुनर्लागवड केली। त्यांना ₹10 दिवसाच्या आत विमा दावा म्हणून ₹7,000 प्रति एकर 16-30 नोव्हेंबर दरम्यान देशभरात पीक कापण्याचे प्रयोग पूर्ण झाले। विमा नसलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकार पीक नुकसानीसाठी ₹100% भरपाई देईल। नुकसान झालेल्या पिकासाठी प्रति एकर ₹15,000। तर शेतकरी विमा दाव्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। अप्रत्याशित हवामानाच्या घटकामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी डिसेंबरच्या सुरुवातीस दिलेली रक्कम एक दिलासा उपाय म्हणून येईल। तर मित्रांनो, येथे डिसेंबरच्या सुरुवातीस येथे विम्याची रक्कम येथे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल। तर मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। अशीच नवीन माहिती आपणापर्यंत